नमस्कार रावसाहेब. नमस्ते नमस्ते. फोन केलता सचिन साहेब, मी भैया बोलतो, भैया देशमुख. फोन केलता तुम्हाला कामात असताना म्हणलं. सचिन साहेब, ठीक आहे ते चाचा येते सारखे एक 50-60 हेल्पट झाले असतील त्यांचे 3 महिन्यात तुमच्याकडे. शेष बाबुळगाव ती काय मनमानी कारभार करते ती तुमचं ऐकत नाही का? खालचे कर्मचारी वगैरे ते पोलीस बंदोबस्तात प्रोसेस केलेले, एवढं मोठं गरीब बिचारा पैसे भरून आलाय शेष बाबुळगाव ती बंदोबस्तासाठी दिलेले. ती जगताप मनमानी कारभार करतोय, त्याला ती वेगळीच उत्तर देतोय. हा, कोर्टाच्या वादाला काय संबंध आहे रावसाहेब? अहो उत्तर आहे त्यांचं हे आहे का? त्याच्यावर स्टे आणलाय का? कोर्टाचा काय संबंध आहे? त्याच्यावर स्टे आणला असलं तर ह्याला अधिकार नाही तुम्हाला बंदोबस्त देता येत नाही. स्टे आणलेला असेल तर पोलीस बंदोबस्त तयार आहे. एसपी ऑफिस मध्ये ती चौकशी केल्याशिवाय परवानगी देत नाही ती. काय नाही, ती बामटा बाजार चालू आहे तुम्हाला सांगतो. नाहीतर मला मग परवा दिवशीपासून इथं दारात मला 50 कार्यकर्ते घेऊन बसावं लागलं उपोषणाला. मी स्वतः बसणार आहे. मग काय त्याचा उपयोग मला सांगा? बिचारा ते सत्यवन धावणे तिकडनं हेल्पाट घालते, ती कांबळे भामटे खोटं बोलतोय तलाठी. काय काय चाललंय का? ही देशाची वाट लागल रावसाहेब. हा, तुम्ही जरा मनावर घेऊन काम करा ना. सगळे पेंडिंग प्रश्न आहेत तुमचे, कुरुलचे प्रश्न मी पेंडिंग आहेत. मुळीक साहेब तुमच्या टेबलला आलेल्या फायली मी 5 कामं सांगितले, त्याचा एखादा पत्ता नाही. अहो 50-50 हेल्पाट करते ही लोक. काय उपयोग आहे रावसाहेब मला सांगा? तुम्ही मोब गरीब आहे, प्रामाणिक आहे, आम्हाला अभिमान आहे त्याचा. हा, पण उपयोग काय हो? काम झालं पाहिजे ना लोकांचं. ज्यात अडचणी आहेत त्यात काय करणार आता सांगा? कशाच्या अडचणी? अहो ते क्लिअर करताय तुम्ही, स्वतः सांगितलेलं आहे. तुम्ही बंदोबस्त तुम्ही दिलेला आहे. मग तुम्ही बंदोबस्त माहिती न घेता, अहवाल न घेता बंदोबस्त देता काय? असं कसा प्रकार होईल? त्या प्रधानमंत्री सडकवाल्यांना विचारलं का तुम्ही? ते झालं, त्याचा विषय नाही. कांबळेचं ते सत्यवांचं काम वेगळं आहे. बोला तुम्ही काय विषय सांगा. हॅलो, त्या पंतप्रधान योजनेचा काय संबंध नाही. पंतप्रधान योजनेचा काही एक संबंध नाही. कांबळे तुम्हाला लबड बोलते, त्यांनी माझं नुकसानी तुमच्या सह्या झालेल्या त्याच्यावर मंडल अधिकाऱ्याच्या पुन्हा कृषी अधिकाऱ्याच्या सह्या झालेल्या पंचनामा आहे त्याच्याकडे. आणि तो वरचा शेतकऱ्यांना संगनमत करून ती दोघं मला कुठलंच अनुदान मिळू दे ना. ती कुठल्याला नाही. 66चा एक मीच आहे. आणि ती वर्ण लेकराला फक्त एक जावते, ती तांदळा चौकडी आहे सगळी. हा, खोटं बोलतोय तू कांबळे भाऊ. तुम्ही कांबळे भाऊसाहेबला विचारायचं बोलतो सांगा. आणि ती म्हणतो गट फुटला बी म्हणतोय, गरीब फुटला बी नाही म्हणतो. माझी इकडेच गेलो, मी तिकडेच गेलो. असली उडवडवीची उत्तर जागले या. फक्त पंचनामा द्या मला, एवढंच माझं म्हणणं आहे. पाईपलाईनचं तुमचं चालू होतं ना ते रस्ते.